नमस्कार, मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण इन्स्टंट रव्याचे अप्पे कसे करायचे याची रेसिपी बघणार आहोत। हे अप्पे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांच्या डब्यावरती सुद्धा देऊ शकता। सकाळी घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट तयार होतात, फार जास्त वेळ याला लागत नाही, खायला तर अप्रतिम लागतात। तर ही अप्प्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अप्प्यासोबत खाण्यासाठी आपण झटपट एक चटणीची रेसिपी सुद्धा बघणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर अप्पे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे। इथे मी बारीक रवा वापरलेला आहे, तुम्ही जाड रवा सुद्धा इथे वापरू शकता। 1 कप रव्यासाठी अर्धा कप दही घेतलेला आहे। दही जे आहे ते थोडं आंबट घ्यायचं आहे, खूप जास्त आंबट नाही पण थोडंसं आंबटच दही इथे वापरायचं आहे। दही मी फेटून घेतलेला आहे। आता अर्धाच कप इथे मी पाणी टाकून घेतलेला आहे। गरज पडल्यास पुन्हा आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत, पण सुरुवातीला अर्धाच कप इथे पाणी टाकून घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, दही आणि पाणी जे आहे ते रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे बॅटर थोडंसं घट्टच वाटत आहे, तर पुन्हा इथे मी अर्ध्या कपाला थोडंसं कमी पाणी टाकून घेतलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला अर्धा कप आणि आता अर्ध्या कपाला थोडंसं कमी, म्हणजे टोटल मी इथे पाऊण कप पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी इथे दाखवते आहे बघा, एकदम जास्त पातळ इथे बॅटर आपल्याला करायचं नाहीये। एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की 10 ते 15 मिनिटं याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा व्यवस्थित मुरला जाईल। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला अर्धा तास सुद्धा मुरत ठेवू शकता। आता हे बॅटर मुरते आहे तोपर्यंत आपण झटपट चटणी बनवून घेऊया। त्यासाठी पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, 1 टेबलस्पून शेंगदाणे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे, 1 चमचा दही टाकलेला आहे। दह्याचा इथे वापर केलेला आहे म्हणून मी साखर टाकलेली आहे। आणि त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे आणि 2 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे। जसं लागेल तसं पाणी टाकून थोडीशी पातळशी ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। अप्प्यासोबतची चटणी जी आहे ती थोडीशी पातळ स्वरूपाची छान लागते खायला। चटणी आपली रेडी झालेली आहे। अर्धा ते पाऊण कप इथे मला पाणी लागलेलं आहे चटणी वाटण्यासाठी। चटणीची कन्सिस्टन्सी बघा, इतपत पातळ आपल्याला चटणी ठेवायची आहे। आता चटणीला आपण एक तडका देऊन घेऊया। त्यासाठी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 लाल सुकी मिरची, 4-5 कढीपत्त्याच्या पानं आणि चिमूटभर हिंग टाकून तडका तयार करून घेतलेला आहे। हा गरमागरम तडका चटणीवरती टाकून घ्यायचा आहे। अप्प्यासोबत खाण्यासाठी झटपट आपली चटणी रेडी झालेली आहे। आता जे अप्प्याचं जे बॅटर आहे आपण ते चेक करून घेऊया। याला 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी इथे बघा, रवा जो आहे तो व्यवस्थित मुरल्या गेलेला आहे। आता या बॅटरमध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहे। तर 1 छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे, अर्धा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये वापरू शकता। 1 ते 2 टेबलस्पून गाजर किसून टाकलेला आहे, 1 टेबलस्पून इथे कॉर्नचे दाणे मी टाकलेले आहे। त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून टाकलेले आहे। लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीची पेस्ट करून यामध्ये टाका। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आता या सगळ्या भाज्या आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे। तुम्ही इथे अप्प्यामध्ये शिमला मिरची, पनीरचा सुद्धा वापर करू शकता। बघा, बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। थोडंसं मला इथे घट्ट वाटत आहे हे बॅटर, म्हणून 1 टेबलस्पून इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर खूप जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप घट्ट सुद्धा ठेवायचं नाही आहे, अशा पद्धतीचं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला ठेवायचं आहे। आता सगळ्यात शेवटी जेव्हा आपण अप्पे करायला घेऊ त्याच्या आधी यामध्ये सोडा टाकायचा आहे। तर पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे। तुम्ही इथे इनोचा सुद्धा वापर करू शकता, अर्धा चमचा इनो तुम्हाला इथे वापरावा लागेल। सोड्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। लगेचच आपण अप्पे बनवायला घेऊया। इथे अप्पे पत्राला मी तेल थोडंसं लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडी मी मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरीमुळे अप्प्याला टेस्ट खूप छान येते। तुम्हाला नसेल आवडत तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल। आता मोहरी थोडीशी तडतडायला लागली की यामध्ये आपल्याला अप्प्याचं बॅटर टाकायचं आहे। सुरुवातीला अप्पे पात्राच्या कडेला बॅटर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मधले जे अप्पे पात्राचा जो भाग आहे तो लवकर गरम होतो, त्यामुळे तिथे सगळ्यात शेवटी आपल्याला अप्प्याचं बॅटर टाकायचं आहे। तर बघा, अप्पे पात्रामध्ये मी इथे बॅटर टाकून घेतलेलं आहे।
आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि झाकून याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर बघा इथे 5 मिनिटं झालेले आहे। अप्पे जे आहे ते खालच्या बाजूने व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे। आता अप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे। बघा याचा रंग छान आलेला आहे। खालच्या बाजूने अशा लालसर रंगावरती आले की अप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे। आता दुसऱ्या साइडने सुद्धा अप्पे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे। तर बघा इथे 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। अप्पे जे आहे ते दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे। दोन्ही बाजूने अप्पे व्यवस्थित शिजलेले आहे। याचा रंग सुद्धा छान आलेला आहे। अप्पे आपण काढून घेऊया। तर हे रव्याचे अप्पे अगदी झटपट तयार होतात। विशेष म्हणजे थंड झाल्यानंतर सुद्धा हे अप्पे खायला खूप छान लागतात। सगळे अप्पे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। आता याच पद्धतीने जे उरलेला बॅटर आहे त्याचे सुद्धा अप्पे मी इथे तयार करून घेतलेले आहे। अप्पे आपले तयार झालेले आहे। त्यासोबत खाण्यासाठी चटणी सुद्धा तयार केलेली आहे आपण। बघा अप्पे इथे तुम्ही बघू शकता किती मऊ आणि लुसलुशीत झालेले आहे। अगदी भरपूर भाज्यांचा आपण यामध्ये वापर केलेला आहे, त्यामुळे पौष्टिक सुद्धा झालेले आहे। मुलांच्या डब्यावर सकाळी घाई गडबडीच्या वेळी हे अप्पे तुम्ही बनवून देऊ शकता। खायला खूप टेस्टी लागतात। तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट रव्याच्या अप्प्याची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।